श्री लक्ष्मी नारायण मंदिर देवस्थान ट्रस्ट लोणंद मंदिरात नगराध्यक्ष सौ मधुमती गालिंदे यांच्या वतीने महाप्रसाद आदी ग्रामस्थ कार्यकर्ते पदाधिकारी महिला पुरुष भाविक बहुसंख्येने उपस्थित राहून लाभ घेतला। आगामी काळात नूतन वर्षांमध्ये महाप्रसादाचे नाव नोंदणी करून लक्ष्मी नारायण देवस्थान ट्रस्टला सहकार्य करावे असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे। बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। दर पौर्णिमेला या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं। संध्याकाळी 7:30 वाजता हा महाप्रसाद दिला जातो। त्यापूर्वी देवाची आरती केली जाते। कोजागिरी पौर्णिमेपासून महाप्रसादाचं आयोजन करण्याचं केलं जातं। विविध अन्नदाते या दिवशी अन्नदान करत असतात। तरी मी या निमित्ताने असं आवाहन करतो की ज्या कोणाला अन्नदान करण्याची इच्छा असेल त्यांनी पुढील पौर्णिमेला किंवा त्यानंतरच्या पौर्णिमेकरता आपल्या नावाची ट्रस्टकडून नोंद करावी आणि एक अन्नदानाचं एक पवित्र काम आपल्या हातून घडावं अशा पद्धतीची इच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। अतिशय पुरातन लक्ष्मीनारायण मंदिर आहे आणि या मंदिराच्या माध्यमातून गेले 1 वर्ष कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं दर पौर्णिमेला या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं। खरं तर हे लोणंदमधील अतिशय पुरातन मंदिर आहे। याला खूप मोठा इतिहास या मंदिराला आहे। हे मंदिर याचा जीर्णोद्धार करणं आणि ह्या मंदिराची पुनरुभारणी करण्यामध्ये या ट्रस्टचे प्रमुख ही ट्रस्ट ज्यांनी स्थापन केली ते माझे मार्गदर्शक सन्माननीय विनोददादा क्षीरसागर यांच्या सहकार्यानं या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि हे मंदिर लोकांच्यापर्यंत पोचवण्याचं काम या ट्रस्टनं केलं। या मंदिराच्या समोरच एक शनीचं मंदिर जे आपल्या परिसरामध्ये फार कमी प्रमाणात शनीची मंदिरं असतात ते मंदिरसुद्धा या ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी उभं राहिलं आणि लोणंदच्या भाविक भक्तांना हे मंदिर आणि शनी मंदिर खुलं करून दिलं। त्याबद्दल मी ट्रस्टचे प्रथमतः आभार मानतो आणि या लक्ष्मीनारायण मंदिराच्या माध्यमातून गेले 1 वर्ष महाप्रसादाचं आयोजन केलं जातं आहे। या महाप्रसादाचा आनंद भाविक भक्त घेत असतात। इथून पुढं हे दर पौर्णिमेला ज्यांना ज्यांना अन्नदानाची सेवा करायची आहे किंबहुना या भंडाऱ्यामध्ये सहभागी व्हायचे त्या सर्वांना या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो की आपण ट्रस्टशी संपर्क साधा आणि आपण सुद्धा या महाप्रसादासाठी जर देण्यासाठी इच्छुक असाल तर आपलं नाव या ट्रस्टकडे द्यावं अशी विनंती करतो। धन्यवाद।